रात्रीचा 7-12. अरे चला ए, जगाचं आवरलं, या पोरींचं अजून नाही आवरलं. मुलींचं एक ठीक आहे रे, पण त्या आद्याला काय एवढा वेळ लागतोय? अरे तुला माहित नाही पोरींच्या वर त्याचा नट्टापट असतोय. पण दवल्या, गाडी मस्त आहे रे, कोणाची आणलीस? डॉक्टर दौलत सलामत ना, तो गाड्या 50. एवढी पॉवर आहे म्हटल्यावर आता आमदारकीची तयारी करायला काय हरकत आहे? डोक्यात विचार आलता, पण आबा म्हणले तू माणसांची बोलायला सरळ नाही, त्यामुळे राजकारणात पडू नको. तरी लवकर ओळखला आबांनी. हा ए अरे चला ए, किती वेळ लागलाय? हो आलो आलो. चल निघूया पटकन. तोला डिक्की उघड ना. मी एकच मिनिटात आल्या. हे आता कुठे चाललीस? अगं ते लवंग आणि प्लास्टिकच्या पिशव्या आणायच्यात. लवंग? त्या कशाला? कळेल तुला थोड्या वेळात. हा बॅग दे इकडे, पटकन घेऊन ये. ए आद्या कुठे आहे? हीच मी तुला विचारणार होतो. मला कसं कळणार आद्या कुठे आहे ते? बसला असेल तुमच्यावर. Nothing to fear, आद्या are here. तू बेसिक मध्ये पण चुकतोस का रे? I got, you got, then why the shot? शट अप. Shut up. नाही होते तुझं झालं की सांग मला. हे आय एम डन रे. चल बसूयात, मी पुढे बसतोय बरं का सध्या. ए त्याआधी सगळ्यात आधी यावं लागतं, मागच बसायचं. ठीक आहे. मी ना खूप पोटभर नाश्ता केलाय आणि मला ना रस्त्यात उलटी लागते रे, आणि ती उलटीशी सरळ जाते बरं का संचिता. ए तू मागे नको बसूस, मग मी नाही येणार नाही तर. ए बाबा तू पुढेच बस, फक्त पुढे बसून पिचकारी आणू नको, कारण वायपर आतनं नसतोय. आले आले छायाजी आल्या. छायाजी घेतले सगळे लवंग दालचिनी मसाल्याचे पदार्थ. निघायचं आपण. हो दावलत आजोबा. हिला का काय बोललं नाही पाहिजे. नाही बरं चला निघायचं का? हा चला. आधी नारळ फोडूयात ना. हा पुढे पुढे. वाह गणपती बाप्पा मोरया. चला चला बॅग ठेवा काढ. चला. मी घेते. ठेवल्या? हो हो चला. कर मग. हे थांब याची बॅग राहिली. अरे तुला काय जगाच्या माग असते. चला चला बसा. जाऊया जाऊया दौलतच्या गावाला जाऊया. मग दाखवतो रेल्वे आता. म्हणजे आता गाडी बघायची फिरतो. गाडी बघायची घाबरले. अर्ध काय केलंच नाही त्याने. गंडावलं गंडावलं. ए दवल्या हळू गेले गाडी. गावाला पोहोचू दे. मी नाही याचं नाव आम्हाला सांग. हो मी पण. आबांना का सांगू, गाडी मी ढकलत न्यायची का आपण? हा आता कसं? ढकलत नाही. गुड गर्ल. बघ ना किती सुंदर आहे ते सगळं बघू दे आम्हाला. छान. तो पळा दिसतं कसं दिसणार? ते डोंगर दिसतंय का तो? हा. त्याच्या पलीकडनं पुढे जायचं आपल्याला. बाय द वे, आपण इथे का थांबलोय? दौल्या ही तुझी शाळा ना रे? तुला कसं माहित? एवढ्या स्पीड मध्ये गाडी असताना अचानक फक्त एका ठिकाणी थांबू शकते. शाळा. मी गावाला जावा येतो ना, तवा पहिल्यांदा इथे थांबतो. आपण महादेवाला जाताना नाही का आधी नंदीच्या पाया पडतो तस. या स्कूलमध्ये किती मजा येत असेल ना. माझी जी स्कूल होती ना ती अशी फक्त बिल्डिंग होती आणि आजूबाजूला नुसत्या बिल्डिंग्स होत्या. मला तर असं वाटतच नव्हतं की मी स्कूलला चालली आहे.
मला तर माझी शाळाच आठवत नाही. कधी कधी शंकाच येते की तू कधी शाळेला गेला असशील. याचं वागणं शंका येण्यासारखंच आहे. थँक्यू. ए, सोडा ना आता तू विषय. आपण गाव बघायला आलोय ना, मग ते बघूया. नाही तर तिकडेही भांडण, इथेही भांडणच. दौलत पण स्कूल आतून बघू शकतो. आपण शाळा तर बंद दिसते. अरे डॉक्टर, आपलीच शाळा आहे, चला. चला. अरे शाळा काय तुझ्या बापाची आहे रे? बापाचीच आहे. आता लय माझाच बोलतोयस की. तुझा बाप कोण जागीरदार आहे का? नीट बोलायचं. थांब रे, नीट बोलायचं. बाप जागीरदार नाही, पण गावचा सरपंच आहे. हो दाना मामा, ओळखलं नाही मला. अहो मी दौलत, आबाचं दौलत. अरे दौलत तू आहे. तरी म्हणलं शाळेत येऊन एवढा पाटीलकीचा रुबाब कोण आणतंय? विसरला तुम्ही आम्हाला. आता जर का थोडं पुढं बोलणार होता ना, तर असा पाठीत बुक्का मारणार होतो ना. आठवते का? आठवतंय की, आता पण परत आठवलं होतं. थंडी पडली की आठवतं सगळे. बर मामा, हा हे माझे मित्र आहेत. बर, ह्यांना जरा आपली शाळा बघायची होती. जरा उघडा की एखादा वर्ग. जमणार नाही. अरे आज शाळेला सुट्टी आहे. नियम म्हणजे नियम. त्याला काय होते, उघडा. अरे तुला तर माहितच आहे, नियम म्हणजे नियम. बर चला. अरे आता लगेच ऐकतायस की. कुठं गेला तुझा तू माज? अहो तुम्ही मारून मारून घालवला की. अरे बाबा शाळा तुझीच आहे. चल दाखवतो. हे पोरांनो चला रे, चला दाखवतो शाळा. तुम्ही चेष्टाच लावली म्हणजे आमची. बरं आता काय करतोस? आता वकिलीला आहे. अरे का म्हणजे आम्ही भेलं पाहिजे का आता तुला? आणि मग आता वकील होणार आहे मी. घाबरून राहायचं मला. धनु मामा, बेंच बदललो वेश आहेत का तुला बेंचवर कोरलेलं नाव बघायचं होतं काय? बघायचं नव्हतं, पण टोचतं मधनं. काय टोचत? अगं तुला सांगतो, ह्या बहादरानं बेंचवर नाव कोरलं होतं, आणि ते बी बदामात. मग मास्तरांच्या आधी ह्याच्या पाठीत असा गुच्चा घातला ना, म्हणून तर मी मगाशी विचारलं लक्षात आहे का कसं रे? अहो तेव्हा लहान होतो मी. तर बाकी सगळं कळत होतं तुला, आणि म्हणे लहान होतो मी. पोरांनो तुम्हाला सांगतो, ह्यो शाळेत जितक्या दिवस येत होता ना, त्याच्यापेक्षा जास्त भांडणं केलं त्यानं. आणि शाळेच्या संचालनात ढोल वाजवायचा, तिकडं ढोल वाजवायचा, आणि इकडं ढोलावाली पोरं बजाडायचा. आणि शाळेत प्रॅक्टिसला वेळ घावायचा नाही. मग ह्यो पोरं गोळा करून अशी प्रॅक्टिस करायचा. दाखवू का? तर पहिल्यासारखी मजा नाही ना राहिली. अरे तुम्ही टवाळ पोरं होता, पण तुमच्याकडे माणुसकी होती. अरे कुत्र्यासारखं वर्गात गुरुजींनी मारलं तरी तुम्ही जत्रेला गुरुजी आपल्या घरात 2 घास खावं म्हणून त्याचा आग्रह करत होता. अशी तुमची पिढी होती. आता खाजगी शाळा वाढल्या, इथली किलबिल कमी झाली रे. आता मन नाही रमत इथं. आता राहिलेले 4 महिने काढायचं कसं तरी भेटतंय बघ.
पण मन नाही रमत आता. धनु मामा तुम्ही काळजी करू नका. इथली किलबिल आहे ना परत सुरू होईल. मी आबांना बोलतो. बरं आता निघू का? ह्यांना घरी घेऊन जातो. हा येतो. आणि ह्या पोरांना आणलेस पण आपला सगळा अख्खा गाव फिरून दाखव. होय होय. आणि हो हुरडा खायला दे बर का. अहो त्याच्यासाठीच आणलंय त्यांना. हे सगळ्यांनी हुरडा खायचा बर का. हा हा या. चला येऊ का? हा हा चाल रे. मामा हो हो येतो मामा. ए दौलत, हो अरे तिच्या घरी जाऊ नको रे. नाही 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 जात. चल बस गाडी. उतरा. डॉक्टर या. हे आपलं घर. दादा ह्या वेळेला लय मोठी सुट्टी काढली शहरात. येड आहे का रे तू? शहरात सुट्टी असती वय. माणसं कामाला जात्यात. दादा सुट्टीला आल्यात गावाकडे. तशी रोजच सुट्टी असते म्हणा याची. तू जरा या सखाबर राहत जा म्हणजे तुझ्या इच्छा जीव येईल जरा. दादा काय बोलला. अहो बायकोपेक्षा ह्याच्याबरोबर लय असतोय मी. अहो जिथं सका तिथं जीवा, आणि जिथं जीवा तिथं ह्यो सका. अहो ही समध्या गावाला माहितीये. बसला का? किती कौतिक करतो माझं. बरं दादा बॅगा घेऊ का पटकन? नाही नाही नको, आमचं आम्ही घेतो. सिद्धू नसलास तरी थोडा सेलिब्रिटी फील घे ना. जीवा इन सका टेक्स आवर बॅग्स. ओ माय गॉड. जीवा लेट्स गो बॅगाकडं. जीवा सका वी टेक आवर बॅग. हा हे घ्या रे. असू दे असू दे. आला का शहर मित्र मंडळ? हा? ए जेवा सका मगाशी काय रे पोरांच्या कानात फुसफुस करत होता आल्या आल्या. आबा ती बॅगा घेतो तर घेऊन दे ना. ती म्हणते ती नग. ऐ ती जी काय तुमचं सेल्फ डिफेन्स बिफेन्स आहे का नाही ती तिकडे शहरात. हित अजिबात नाही. कळलं का? घेऊ द्या त्यांना बॅगा. घ्या रे. होय होय. आबा सुंदर आहे घर खरंच. बांधलंय आता शेतीच्या कामातनं. आबा गावचा रस्ता लय खराब झालाय हो. आणि येताना शाळेत पण गेलो होतो तेव्हा धनमामा भेटलो होतो आणि ते म्हणत होते शाळेचा पट लय कमी झालाय. जर त्या आमदारांना फोन लावा. ए चिरंजीव आलेल्या राजकारणात पडू नका. त्याला मी खंबीर आहे सगळं बघायला. कळलं का? ए पोरांनो चला घरात या. आल्या गेल्याची, शेजारा पाजाऱ्याची, भूता खेताची, रांड मेल्याची, 3 वाटांची माझी नजर लागली असेल तर उतरू दे रे बाबा. चल या पोरांनो आता. चला. पोरांनो बरं झालं तुम्ही आलात. बसा मी चहा टाकते आता. अगं काय बोलतीस? नुसत्या चहावर बागेतीस होय? हा काहीतरी खायला कर. त्यापेक्षा असं कर ते तिखट बोटवं कर. बोटू शेवया शेवया. शेव्या. हा मॅगी. गावाकडची मॅगी. ओ नाईस. आव पण तुम्हासनी आवडती म्हणून यांना पण खायला लावताय होय? आबांना आवडतं ना म्हणजे भारीच असणार. हा पण जास्त भूक आहे नाहीये त्यामुळं फक्त चहा चालेल. मग आम्ही लगेच शेतात जाऊ. जाऊ ना शेतात जाऊ. काकू ते बोटवं का काहीतरी तुम्ही म्हणत होतात पण मला भूकच नाहीये ना. तर
असू दे. तुला भूक नाहीये पण आम्हाला लागलीये ना. पोरानो, खरं तर तुम्ही जत्रेला यायला पाहिजे. आणि आपल्या घराला देवीच्या आरतीचा मान आहे, तो बी 5 पिढ्यापासून. आता मी आहे तवर माझ्याकडं, परत ती देवटं ठेवतंय का घालवतंय काय माहित. हो आबा, अहो काय पण काय बोलताय. मी लहानपणापासून तुमचा नाजाचा मान बघत आलोय जत्रे दिवशी. मीच नाही, येणारे आहेत का नाही सगळ्या पिढ्या आहेत ना, आपली ही परंपरा कायम चालू ठेवणार आहेत. बघू की, मी इथं नसलो तरी वर असीन. तू परंपरा पुढं चालू ठेवूच नकोस. तुझ्या मानगुटीत येऊन बसतो बघ. अहो काय तुम्ही पण आले आले पोराच्या मागे लागलाय. तर तुझाच लाड आहे सगळा, म्हणून तर शेपारलंय. बर असू दे. पोरांनो बसा हं तुम्ही, मी लगेच खायला करते. पोरीनो या तुम्ही माझ्या मदतीला. ए चला रे, जरा फ्रेश हो. चल. हे धर बाळा, एवढं चिर. अगं काय ग, कांदा बी चिरता येत नाही होय ग. अगं पोरीच्या जातीला जमायला पाहिजे ती बाईची कामं. घरी सगळ्या कामांसाठी बायका आहेत ना, म्हणून कधी करावं नाही लागलं. आणि या घरात तर 2-2 सुगरणी आहेत, म्हणून तिथं पण नाही करावं लागत. अगं आता फक्त ठीक आहे, पण लगीन झाल्यावर काय करशील. कामाला बाई लावायची त्यात काय. बाई फक्त स्वयंपाक करतीये, जेवणाला चव तवाच येते जेव्हा आई करते. तेवढा वेळ मिळाला पाहिजे ना काकू. अगं आवड असली ना की सवड बी होती बघ पोरी. बर ते जाऊ, तुम्ही तर सुट्टीला आलाय की नाही. उगं तुमच्या मागं किरकिर नको. पुण्यांदा करायलाच की आपल्या मनाने. मला एक सांगा, आमचा दौलत काम करतो ना ग. करतो ना, म्हणजे आम्हाला पण कधी कधी स्वयंपाकात मदत करतो. मी करू का पोटवा, मला येतात. तुम्ही बसा, मी करते. आमची छाया कधी कोणाबद्दल वाईट बोलतच नाही हो. दौलत करतो मदत, पण आळसही तेवढाच करतो. हा आळशी आहे बघ, म्हणून हिथं काम पडेल ना जादाचं, म्हणून थांबायला तयार होत नाही. आणि तिथं पण हे बघ, आळशी आहे ग, पण लई हळवा आहे माझा दौलत. कधी कुणाला कामाला मदत करायला नाही म्हणत नाही. हा तोंडाने जरा फटकळ आहे, पण लई मायाळू आहे बघतो. आता कोण गुणी पोरगी त्याच्या आयुष्यात आली की नाही की समद ठीक होईल बघ. काय करायचं. एकदाची पोरं रानबीन बघून आली का नाही, करबत त्यांना राहणार. कुठे कुठे चाललो आपण. शहरात काय असतं बघायला सवाल अजिबात नाही. बोटवा खूप सुंदर झालं होता. होय होय. छाया ते रान वगैरे नीट बघून घे. पोरांनो, रानात जाताना नीट जा, नीट माघारी या, कळलं का. लय मस्ती बिस्ती करत बसू नका. आणि पोरीनो, मी काय सांगतो नीट ध्यानात घ्या. हिरीत अजिबात डोकून बघू नका, घसरून बिसरून पडाल. काय ए जेव्हा सका, तुम्ही कायम पोरांच्या बरोबर राहा, कळलं का. अहो आबा मी आहे की तिथं. अरे त्याची तर काळजी आहे मला. आहे सांगू ठेवूया. काय हो तुम्ही पण. बर चला जाऊ. चला. कसं आहे, रानबीन जरा बघत्याल, काय रानात असतं काय नाही कळेल की. शहरात राहून काय कळतंय ह्यांना. तू पण झाला रमल त्यांच्यात. हा रमल रमला म्हणजे बरंच आहे, मला बी चांगलंच आहे की. हा तशी ती पोरगी पण लई गुणाची आहे. असं होय. आपलं पोरग आहे का गुणाचं. चला कामाचं बघा, चला. हा त्या साईडला बाग आहे ते. शांतता कुठे मिळते आपल्याला. अरे. जाऊला हा
ह्याचे ग्रीन फ्लावर्स कुठून आले मधूनच? ए बाई ते ग्रीन फ्लावर नाही, गहू आहे गहू. इकडे बघ, इकडे फ्लॉवर आलायचं. पण गहू असे ऑरेंज असते ना, ग्रीन. नीट या दामा नाही इथनं, हळूहळू यार. इथून स्लोप आहे, हळू खूप स्केरी आहे. हळू हळू करतायत. हळू हळू. मी पहिल्यांदा शेतात कोणाला तरी सँडल घालून येताना बघितलं. खालू खालू घे. हळू. जेव्हा सका हिला झोंपा अवताला. बापरे. दवल्या, हे अजून किती लांब आहे रे. अजून पुढे गेलं तर आपला बंगला येईल यार. चल जरा बारीक उशी चल. अरे काय करते सदाशिव, व्हॉट यू डुईंग? जेव्हा सका. अरे हळू जरा. बघू काय लागलं. अहो आदित्य भैया, असं कसं काय पडला बरं तुम्ही? कसं काय तोल गेला? ह्याला लागलंय वाटतं खरंच. हे धांदरटा दुखतंय का? आधी ओके सर खात का? अरे ह्याला साप चावलाय. काय? कोरलेला मैत्रीचा सात बारा बारा. हो बेभान जिंदगीची लाईल फाईल यारा यारा. हो काळजात कोरलेला मैत्रीचा सात बारा.